काय तुम्हालाही कधी असं वाटलंय का की तुम्ही तुमची 100% मेहनत घेत आहात पण तरीही तुमच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर ते खरं समाधान दिसत नाहीये? जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या स्ट्रोक्स देण्याच्या पद्धतीत काहीतरी कमी आहे आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरला तो परमोच्च आनंद द्यायचा आहे जो ती कधीच विसरू शकणार नाही, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आजचे हे रहस्य तुमचं आयुष्य बदलून टाकेल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आजचा हा व्हिडिओ त्या सर्व पुरुषांसाठी खूप खास असणार आहे जे त्यांच्या वैवाहिक जीवनात किंवा रिलेशनशिपमध्ये अशी एक कमतरता अनुभवत आहेत ज्याबद्दल ते कोणाशीही मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. काय तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही तुमची 100% मेहनत घेत आहात, तुम्ही तुमची पूर्ण ताकद लावत आहात, पण तरीही तुमच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर ते समाधान आणि ती आनंदित भावना दिसत नाही ज्याची तुम्ही अपेक्षा करता? काय तुम्हाला असं वाटतं की तुमच्या स्ट्रोक्स देण्याच्या पद्धतीत काहीतरी कमी आहे? जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की पार्टनरला ते परमोच्च आनंदापर्यंत पोहोचवण्याची ती योग्य पद्धत कोणती आहे जी ती कधीच विसरू शकणार नाही, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज मी डॉक्टर प्रीती तुमच्याशी अगदी मोकळेपणाने आणि कोणत्याही संकोचाशिवाय त्या 5 गुप्त पद्धती आणि टिप्स शेअर करणार आहे जे तुमच्या बेडरूममधील परफॉर्मन्सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ मध्येच सोडण्याची चूक अजिबात करू नका, कारण जी सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी टिप आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे. जर तुम्ही ती टिप मिस केली तर बाकीच्या 4 टिप्सचाही फारसा फायदा होणार नाही. तर चला, कोणताही वेळ न दवडता आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात करूया. अनेकदा असं पाहिलं गेलंय की पुरुषांना वाटतं की जास्त ताकद लावणे किंवा खूप वेगाने स्ट्रोक्स देणे म्हणजेच खरा पुरुषार्थ आहे आणि त्यामुळेच महिलेला जास्त मजा येते. पण खरं सांगायचं तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. स्त्रियांचे शरीर पुरुषांच्या तुलनेत खूप वेगळ्या पद्धतीने काम करते. त्यांना संतुष्ट करण्यासाठी फक्त ताकदीची नाही तर योग्य तंत्र, योग्य लय आणि योग्य कोनाची गरज असते. जेव्हा तुम्ही कोणत्याही ताळमेळाशिवाय काम करता तेव्हा ती फक्त एक शारीरिक मेहनत बनून राहते. त्यात तो आनंद मिळत नाही जो दोन्ही पार्टनर्सना मिळायला हवा. जर तुमची इच्छा असेल की तुमच्या पार्टनरने तुमच्या प्रत्येक हालचालीला अनुभवावं आणि तो क्षण तिच्या मनात कायमचा कोरला जावा, तर तुम्हाला तुमच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल. 1. गतीचे संतुलन. सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला समजावून घ्यावी लागेल ती म्हणजे गतीचे संतुलन. बरेच जण सुरुवातीपासूनच खूप वेग पकडतात. त्यांना वाटतं की जेवढ्या वेगाने ते स्ट्रोक्स देतील पार्टनर तेवढ्याच लवकर खुश होईल. पण हे चुकीचे आहे. सुरुवात नेहमी खूप संथ आणि हळूवार असली पाहिजे. जेव्हा तुम्ही संथ गतीने सुरुवात करता तेव्हा तुमच्या पार्टनरच्या शरीराला तयार होण्यासाठी वेळ मिळतो. त्यांच्या शरीरातील उत्तेजना हळूहळू वाढली पाहिजे. जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच खूप वेगवान होता तेव्हा घर्षणामुळे महिलेला वेदना होऊ शकतात, ज्यामुळे तिचा मूड पूर्णपणे खराब होऊ शकतो. म्हणूनच आपल्या गतीला एका पायरीप्रमाणे समजा. आधी हळू, मग थोडे वेगवान आणि नंतर त्या लयीत या जी तुम्हा दोघांनाही आवडते. येथे लयमधील बदलाचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही कधी लक्ष दिलंय की जेव्हा तुम्ही एकाच लयीत स्ट्रोक्स देता तेव्हा शरीराला त्याची सवय होते आणि मग ती उत्तेजना तितकीशी जाणवत नाही. तुम्हाला तुमची लय वारंवार बदलावी लागेल. याला आपण व्हेरिएशन म्हणतो. कधी 2 स्ट्रोक्स हळू द्या, मग एक जोराचा स्ट्रोक द्या, मग थोडे थांबा, पार्टनरच्या डोळ्यांत पहा, त्यांच्या श्वासांना अनुभवा आणि मग पुन्हा सुरू करा. हे जे थांबून थांबून आणि लय बदलून करण्याची पद्धत आहे ती कोणत्याही महिलेला वेड लावण्यासाठी पुरेशी आहे. यामुळे त्यांच्या मेंदीला एक नवीन सिग्नल मिळतो आणि ती प्रत्येक पुढच्या स्ट्रोकची आतुरतेने वाट पाहू लागते. 2. योग्य कोन. आता आपण त्या कोणाबद्दल बोलूया जो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. बहुतांश पुरुष फक्त आत-बाहेरच्या गतीवर लक्ष केंद्रित करतात, पण त्यांना हे माहीत नसतं की महिलेच्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग कुठे असतो, ज्याला आपण जी स्पॉट म्हणतो. तो महिलेच्या शरीरात पुढच्या भिंतीच्या दिशेने थोडा वरच्या बाजूला असतो. जर तुमचे स्ट्रोक्स योग्य दिशेने लागत नसतील तर तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्यांना तो खास अनुभव मिळणार नाही. तुम्हाला तुमची कंबर अशा प्रकारे वळवायची आहे की प्रत्येक स्ट्रोक सोबत त्या संवेदनशील भागावर दबाव पडेल. यासाठी तुम्ही उशीचा वापर करू शकता. पार्टनरच्या कमरेखाली उशी ठेवल्याने शरीराचा जो अँगल तयार होतो तो थेट जी स्पॉटला हिट करण्यासाठी मदत करतो. जेव्हा तुम्ही योग्य जागी प्रहार करता तेव्हा कमी मेहनतीतही जास्त चांगला परिणाम मिळतो. 3. खोली. एक आणखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोली. बऱ्याचदा पुरुषांना वाटतं की खूप खोलवर जाणेच सर्वात चांगले आहे. नक्कीच खोली महत्त्वाची आहे, पण प्रत्येक वेळी नाही.
छोटे आणि कमी खोल असलेले स्ट्रोक सुद्धा खूप प्रभावी असतात, विशेषतः जेव्हा ते योग्य जागी दबाव टाकत असतील. तुम्हाला शॅलो आणि डीप म्हणजेच कमी खोल आणि जास्त खोल स्ट्रोक्सचे मिश्रण करावे लागेल. 3-4 वेळा कमी खोलीचे स्ट्रोक्स द्या आणि नंतर एक पूर्ण खोल स्ट्रोक द्या. हा जो बदल आहे तो पार्टनरची उत्तेजना अचानक वाढवतो. यामुळे त्यांच्या शरीरात जो विजेसारखा संचार होतो तो त्यांना ही रात्र कधीच विसरू देणार नाही. 4. श्वासांवर नियंत्रण आणि संवाद. यासोबतच आपल्या श्वासांवर नियंत्रण ठेवणंही गरजेचे आहे. अनेकदा उत्साहाच्या भरात पुरुष आपला श्वास रोखून धरतात किंवा खूप वेगाने श्वास घेऊ लागतात, ज्यामुळे ते लवकर थकतात किंवा त्यांचा खेळ लवकर संपतो. जर तुम्हाला जास्त काळ स्ट्रोक्स द्यायचे असतील तर तुम्हाला तुमचे श्वास खोल आणि संथ ठेवावे लागतील. खोल श्वास घेतल्याने तुमच्या पूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह टिकून राहतो आणि स्नायू लवकर थकत नाहीत. आपली स्नायू सैल सोडा. फक्त कंबर आणि खालच्या भागातील ताकदीचा वापर करा. जर तुम्ही पूर्ण शरीर कडक ठेवलं तर तुम्ही खूप लवकर आऊट व्हाल. एक अत्यंत गुप्त गोष्ट. शारीरिक संबंध हे केवळ शरीराचे मिलन नाही, तर तो मनाचा खेळ आहे. स्ट्रोक्स देताना जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत गप्पा मारल्या, जसे की त्यांना कसं वाटतंय किंवा तुम्ही त्यांना किती पसंत करत आहात, तर यामुळे मानसिक पातळीवर जोडल्या जाण्याची भावना वाढते. जेव्हा एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या उत्तेजित होते तेव्हा तिच्या शरीराची संवेदनशीलता अनेक पटीने वाढते. मग तुमचे साधे स्ट्रोक सुद्धा त्यांना स्वर्गासारखं सुख देऊ शकतात. त्यामुळे शांत राहू नका, थोडेफार बोला, त्यांच्या कानात कुजबुजा. हे तुमच्या परफॉर्मन्समध्ये 4 चांद लावेल. 5. सर्वात मोठे रहस्य, होल्ड अँड थ्रस्ट टेक्निक. आता आपण त्या टप्प्याकडे वळत आहोत जिथे मी तुम्हाला ते सर्वात मोठे रहस्य सांगणार आहे, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. पण त्याआधी एक छोटासा सल्ला. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची स्टॅमिना कमी आहे किंवा तुम्ही लवकर थकता, तर तुमच्या आहारावर लक्ष द्या आणि थोडा व्यायाम करा. शरीर जेवढे निरोगी असेल, परफॉर्मन्स तेवढाच लाजवाब असेल. आता येऊया त्या 5व्या आणि सर्वात खास टिपवर, जी तुमच्या स्ट्रोक्स देण्याच्या पद्धतीला अविस्मरणीय बनवेल. याला म्हणतात होल्ड अँड थ्रस्ट टेक्निक. जेव्हा तुम्ही तुमच्या परमोच्च क्षणाकडे वाढत असता आणि तुम्हाला जाणवतं की तुमची पार्टनरही पूर्णपणे उत्तेजित झाली आहे, तेव्हा आपली गती अचानक वाढवू नका. याऐवजी एक खोल स्ट्रोक दिल्यानंतर तिथेच थांबा, आपली पोझिशन होल्ड करा आणि आपल्या पार्टनरला आपल्या कुशीत घट्ट ओढा. या स्थितीत आपली कंबर थोडीशी गोल फिरवा. ही जी आतली हालचाल असते ती कोणत्याही स्ट्रोकपेक्षा अधिक शक्तिशाली असते. यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा स्ट्रोक्स देण्यास सुरुवात कराल तेव्हा तुमची पार्टनर आनंदाने वेडी होईल. हे तंत्र तिच्या शरीराच्या कानाकोपऱ्याला जागवे करते. हातांचा वापर विसरू नका. स्ट्रोक्स कमरेतून दिले जात आहेत, पण तुमचे हात पार्टनरच्या शरीराच्या इतर संवेदनशील भागांना स्पर्श करत राहिले पाहिजेत. हे मल्टीटास्किंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा पार्टनरला वाटतं की तुम्ही पूर्णपणे तिच्यात हरवले गेले आहात. हाच तो अनुभव आहे जो कोणत्याही कृतीला संस्मरणीय बनवतो. आफ्टर ग्लो आणि तज्ज्ञांचा सल्ला. बहुतेक पुरुष काम संपल्यावर लगेच झोपी जातात किंवा मोबाईल पाहू लागतात. ही मोठी चूक आहे. काम संपल्यानंतरही काही काळ आपल्या पार्टनरला कुशीत घट्ट धरून ठेवा आणि तिच्याशी संवाद साधा. यामुळे तिला प्रेमाची जाणीव होते आणि तो अनुभव कायमचा लक्षात राहतो. शारीरिक संबंध ही केवळ एक क्रिया नाही, तर ती एक कला आहे आणि एका कलाकाराप्रमाणे तुम्हाला ती खुलवायची आहे. जितक्या जास्त प्रेमाने आणि संयमाने तुम्ही हे कराल, तितकाच उत्तम परिणाम तुम्हाला मिळेल. शरीराच्या ताकदीपेक्षा मनातील भावना जास्त महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, अशाच मजेशीर पद्धतीने डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी त्यांच्या पेशंट्सला समजावून सांगत असतात. जर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती किंवा योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून लोकांचे यशस्वी मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात क्लिनिक्स आहेत, जसे की मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नगर. पण त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे तुमच्या मनात काही शंका असतील तर त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ नक्की घ्या. आशा करते की आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना याची गरज असू शकते. आणि हो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण मी इथे अशीच भरपूर माहिती घेऊन येत राहीन जी तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनवेल. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि तुमची लव्ह लाईफ एन्जॉय करा. मी डॉक्टर प्रीती तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद. निरोगी रहा, मस्त रहा.